तुम्ही साहित्य द्या, आम्ही बनवून देतो. कुरडया, पापड्या आणि उन्हाळ्यातले वाळवणी जे पदार्थ आहेत ते सर्वच आमच्याकडे बनवून मिळतात. कमी भावात आमचा माल तयार केला जातो. आम्ही बनवलेले पदार्थ आधी खाऊन बघा आणि नंतरच आम्हाला ऑर्डर द्या. 100 रुपये किलो. सुरुवातीला 40 किलोनी मी बनवून देत होते. आता सध्या परिस्थिती गंभीर असल्यामुळे 100 रुपये भाव झाला आहे. चुलीवर बनवतो आम्ही, गॅस वापरत नाहीत. काय नेमकं या ताईंनी केलं आहे आणि स्वतःचा उद्योग निर्माण केला आहे पाहूया. पाच मिनिटाच्या पुढे नाही जाणार स्टोरी नाही, व्हिज्युअल फक्त मध्ये टाकायला. बीड एक गृहिणींचं शहर म्हणून देखील ओळखलं जात आहे. जसं मुंबईचे डबेवाले प्रत्येक शहरातल्या नागरिकांना डबे पोच करतात, तसं बीड मध्ये देखील गृहिणी आता कुठेतरी व्यवसाय उद्योगातून पुढे येताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी पापड व्यवसाय किंवा पापडीचा बनवण्याचा जो व्यवसाय असतो, हे उन्हाळी काम महिलांना करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बीड शहरातील स्नेहनगर मध्ये आहोत. रयत क्रांतीमध्ये सर्वप्रथम सगळ्या दर्शकांचं या ठिकाणी स्वागत. आणि कशा पद्धतीने हा पापड व्यवसाय केला जातोय, याच्यातून आपला रोजगार निर्मिती आणि स्वतःचं कुटुंब चालवण्याचा या स्नेहनगरच्या महिला अतिशय नेटानं काम करतात. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून उठून 11-12 वाजेपर्यंतचा वेळ असतो तो घरच्या कामाचा वेळ असतो. मात्र आपलं काम करत करतच ते इतरांच्याही मदतीला त्या धावून येतात. त्याचा मोबदला त्यांना मिळतो आणि त्याच्यातूनच त्यांचा संसार चालतो. आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. ताई, किती वर्षापासून हा व्यवसाय करताय? जवळजवळ 25 वर्ष झालं मी हे करते. हा, असं आदन बिघडत नाही, कोणाची तक्रार नाही, काहीच नाही, अडचणच नाही कसली. कशा ऑर्डर कशा घेतात? ऑर्डर कोणी आता बरेच जण फोन करून येतात माझ्याकडे सगळे गिऱ्हाईक. ते म्हणते तुमच्याकडे आहे का चानस सध्या, मोकळं आहे का, तुम्हाला वेळ आहे का, मला 4 दिवसात पाहिजे, 5 दिवसात पाहिजे. मग मी सांगते त्यांना 5 दिवसात कुरडई होत नाही, 6-7 दिवस लागतात कुरडईला. ती कुरडई बरोबरच अन्य काय काय करताय आपण? चिप्स, चकल्या, बाजरीच्या पापड्या, ज्वारीच्या पापड्या आणि कुरडया, तांदळाच्या पापड्या, खारवड्या बाजरीच्या, एवढं करून देते. आणि घरापर्यंत कोणाचीही तक्रार येत नाही. आता व्यवसायाशी कशी नाळ जुळली आहे तुमची? काहीच नाही, मी मनाने डोकं लावलं. हा, हे लेकर खूप लहान लहान होते पहिली दुसरीला तेव्हापासूनच. आणि माझ्याकडे जागा कमी असल्यापासून पण मी शेजाऱ्या पाजाऱ्याकडे करते, कोणाची हे नको नाही. हा, म्हणजे याच्यात कसली अडचणच येत नाही. बिघडत म्हणजे नाहीच आहे. जर वातावरण बिघडलं तरच बिघडू शकते. आता याच्यात तुम्हाला रोजगार किती मिळतो? पडतो ना, रोजचे 2 हातनं घातलेत 1000-1200. आता वर मी 7.5 किलोच्या कुरड्या घातल्यात, आता 5 किलोच्या घालायले, झालं 1200 रुपये रोजगार पडला. ते दिवसात किती आदन घेतात? 2च घालते मी एकटी असल्यामुळं. सुनबाई घरातलं करते, मग अजून किती करायचं. परत वाटलंच तर चान्स असेल तर पापड करू शकते, त्याच्यामुळे काही हेच नाही. आता तुम्ही गेल्या 25 वर्षापासून हा व्यवसाय करताय आणि या व्यवसायामध्ये बाकी इतर महिलांना देखील रोजगार निर्मिती होते? त्यांनी केलं ना, म्हणजे बघून सनी शिकल्या ना परत, की तुम्ही करायला तर आम्ही पण करू, असं करून सनी करतात. त्यांच्या पद्धतीने त्या करतात, आपण आपल्या पद्धतीने करतो, असं झालं ते. आता तुम्हाला सरकारचे काही अनुदान किंवा महिला बचत गट असं तुम्ही काहीच नाही, तसलं काहीच नाही, तसलं काहीच नाही. का प्रयत्न केला नाही तसा काहीच केला नाही. परत आपलं आहे ते चालूच आहे. आणि काय अनुभव शेअर कराल तुम्ही? मग अशी काय तर सांगत होतात कुरडई वगैरे तळायचं. मी तुम्हाला कुरडई तळून दाखवते ना. मी तेल गरम करायला ठेवलंय गॅसवर, कुरडई घेते, चुलीवर मागते, चिक शिजल्यावर, नाहीतर घरातून तळून तुम्हाला इथं बाहेर आणून दाखवते. वरती दाखवताना हा, वरती पण दाखवते ना. वर्षभर तुटत नाही, काय तुटतच नाही. कुरडई चांगली शिजली तर ती मोडतच नाही. तुमच्या मालालाच का मागणी बरं? काही असेल ना त्याची अडचण, समोरच्याला पसंती असो ना. विचारा, यांचे पाहुणे हिंगोलीला, लातूरला, नांदेडला, यांच्या मी आज 25 किलोच्या कुरड्या केल्यात आणि 50 किलोच्या चिप्स चकल्या केल्यात. बघा, मग त्यांच्याच गिऱ्हाईक त्यांच्याच गच्चीवर घालते आणि त्यांच्याच घरात माल देते. काय नाव आहे तुमचं? राजेश्री रामेश्वर भालेकर. या होत्या राजेश्री रामेश्वर भालेकर. आणि यांचा नांदेड, हिंगोली, परभणी अन्य ठिकाणी देखील या ठिकाणी आवडीने लोक येतात. काय खासियत होती, काय चव आहे त्यांच्या ह्याला?
त्यांच्या हातची कुरडई फार चांगली लागते. अजिबात म्हणजे खराब निघतच नाही. पापड सुद्धा चांगले निघतात. सगळेच बाजरीचे झाले, ज्वारीचे झाले, सगळे पापड एकदम व्यवस्थित चांगले वाटतात सगळ्यांना आणि आवडतात. स्वतःचा व्यवसाय स्वतः करून स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या या भालेकर ताईंना आपण भेटलो आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच लाईक, सबस्क्राईब